काही वेळेस ना वेळ लागला ना तर समजून घ्यायचं ते चांगल्या फळाचं झाड आहे. म्हणजे चांगलं फळ येणार आहे. काय होणार आहे? चांगलं फळ येणार आहे. तुम्ही म्हणजे अशी झाडं पहा जी काही उपयोगाची नाही आहेत किंवा त्याची फळं काही उपयोगाची नाही आहेत. ती पटकन वाढतात. पण जी चांगली फळं आहेत ना त्या झाडांना वाढायला वेळ लागतो. त्या झाडांना वाढायला वेळ लागतो. तसं तुमचे नाही का नकारार्थी विचार त्या बियासारखे आहेत जे चांगले नाही दिसत. पण वचन एक सकारार्थी विचारांचं आहे. वचन एक सकारार्थी बियासारखं आहे. ज्यावेळेस तुम्ही ते पेरता ना ते 100% जमिनीमध्ये आपली मुळं पक्क करत असतं. ते 100% तुमच्या परिस्थितीवर काम करत असतं. त्याला फक्त पकड धरावं लागत आहे तुमच्या परिस्थितीवर. एकदा का त्याने तुमच्या परिस्थितीवर पकड घेतली की तो आपली मुळं पक्की करतो, आपली मुळं पसरवतो आणि ती सगळी जागा कॅप्चर करतो आणि मग त्या परिस्थितीवर सगळी जागा कॅप्चर करून ते वचन सगळी जसं एखादं झाड जमिनीमध्ये आपली मुळं पसरवतं ना, खाली पहिले मुळं पक्क करतं आणि ज्यावेळेस त्याला मुळं खाली येतात आणि ते मूळ पक्क करतं, मग हळूहळू वरती रोप दिसायला लागतं. तसं ते वचन तुमच्या परिस्थितीवर सगळ्यात पहिली पकड घेतं. पूर्ण पकड तुमच्या परिस्थितीवर मिळते त्यावेळेस त्याचं उत्तर तुम्हाला हळूहळू दिसायला लागतं.